नमस्कार. नवराष्ट्र सत्ताकारण या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. औपचारिक दृष्ट्या जरी घोषणा झालेली नसली निवडणुकांच्या तारखांची, तरी सुद्धा निवडणुकीची तयारी देश पातळीवर जशी चालू आहे तशी महाराष्ट्रातही सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्रातला राजकारण यावेळच्या निवडणुकीमध्ये विशेष रंजक, रोमांचक आणि ज्याची कुठल्याही प्रकारे अंदाज बांधता येणार नाही किंवा थोडंसं अवघड जाईल अशा स्वरूपाचं आहे. आमच्या या कार्यक्रमामध्ये अशा विशेष सगळ्या मुद्द्यांवर निवडणुका होईपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझे दोन वरिष्ठ सहकारी आहेत, अनिकेत जोशी आणि विशाल राजे. अनिकेतजी आणि विशालजी, तुमचं दोघांचंही स्वागत. नमस्कार. खूप रंजक अशी परिस्थिती यावेळी दिसून येते महाराष्ट्रामध्ये. कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 एकूण जागा आहेत. या पूर्वीच्या निवडणुका ज्या होत्या, म्हणजे 2019ची जी निवडणूक होती, खास करून लोकसभेची, त्यावेळची गणितं तशी स्पष्ट होती. कारण युती आणि आघाडी अशी थेट सरळ लढत होती. यावेळी मात्र खूप मजेशीर परिस्थिती आहे की जसं युती आणि आघाडी, महायुती आणि महाआघाडी हे एकमेकांशी लढणार आहेत, तसं राष्ट्रवादीशी लढणार आहे, शिवसेना शिवसेनेशी लढणार आहे, वंचित आणि बाकीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल अजून स्पष्ट झालेलं नाही. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 48 जागांवर निवडणूक असेल लोकसभेची, त्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत, तयारी चालू आहे, चाचपणी चालू आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. अनिकेतजी, पहिल्यांदा मी तुमच्याकडे येईन. या सगळ्या परिस्थितीचं सुरुवातीचं तुमचं आकलन कसं आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये 2019ची जी निवडणूक होती ती अतिशय महत्वाची होती. त्यावेळेला महाराष्ट्राने मोदींच्या दुसऱ्या टर्मला मोठी साथ दिली आणि जवळजवळ 41 जागा या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या निवडून आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इतर पक्ष यांना अवघ्या 7 जागा मिळाल्या. त्यातही काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती, 1 जागा MIM ला मिळाली होती. अशी सगळी परिस्थिती असताना यावेळेला आता जी निवडणूक होतीये ती आणखीन महत्वाची ठरणार आहे. कारण ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या एकूण राष्ट्रीय धोरणानुसार त्यांना 400 पार न्यायचं आहे. आणि त्यासाठी उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्र हे त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं राज्य आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की गेले दीड वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं हलतं ठेवलं. एकतर उद्धव ठाकरेंचं सरकार त्यांनी कोसळायला मदत केली, एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्याबरोबर 40 शिवसेनेचे आमदार आले आणि त्यांना एक खरी शिवसेना ज्याला आपण म्हणू शकतो निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं, त्यांना शिवसेना हे नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. आणि तशीच परिस्थिती नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची ही गेल्या 6 महिन्यात झालेली आपण पाहिली. अजित पवार यांना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी घोषित केलेलं आहे आणि त्यांना घड्याळ चिन्ह दिलेलं आहे. या सगळ्यात चिन्ह हे अतिशय महत्वाचं असतं मतदाराच्या दृष्टीनं. विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा अर्धशिक्षित, अशिक्षित असा जो मतदार आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आजही. त्यांना चिन्हावरती मत द्यायचं ही एक सवय असते. त्यामुळे राष्ट्रवादीची जी पारंपरिक मतं आहेत, शरद पवारांना मानणारी आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवसेनेचे जे मतदार आहेत, हे चिन्हावरती मतदान अधिक वेगानं, अधिक पद्धतीनं करू शकतात. हा एक मोठा फायदा महायुतीला होणार आहे. महायुतीचा दुसरा मोठा फायदा मला आता असं दिसतंय की विरोधी पक्षांचं ऐक्य हे अद्याप तितक्या जोरदारपणानं महाराष्ट्रात झालेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे राजू शेट्टी हे शरद पवारनी जे काही त्यांना ऑफर दिलेले आहे त्यानुसार त्यांच्यासोबत जाणार का, महादेव जानकर हे जाणार का, हे दोघेही मागच्या वेळेला शेट्टी नव्हते पण जानकर हे भाजपबरोबर पारंपरिक गेल्या 10 वर्षात राहिलेले आहेत. तर ते काय करणार हा एक आणखीन एक प्रश्न. आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असेल. राज ठाकरेंचं तुम्ही म्हणालात, परंतु राज ठाकरेंची ताकद ही लोकसभेमध्ये फरक पडेल इतक्या प्रमाणात काही अजून कुठेच नाही आहे. म्हणजे त्यांचे काही पॉकेट्स आहेत. महाराष्ट्रामध्ये एक 10 मतदारसंघ लोक विधानसभेचे असं आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये राज ठाकरे फरक पडू शकेल अशी ताकद दाखवू शकतात.
परंतु महाविकास आघाडीची महाविकासला आणि महायुतीला दोघांनाही प्रकाश आंबेडकर यांचं अधिक आकर्षण आहे. कारण प्रकाश आंबेडकरांची मतं ही ट्रान्सफरेबल असतात. ते ज्याला पाठिंबा देतील त्यांना ते मत पडू शकतं. आणि 19चा अनुभव असा आहे की त्यांच्या मतांमुळे त्यांनी अनेक ठिकाणी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 सुद्धा मतं घेतली आणि त्यामुळे काँग्रेसचे 8 ते 10 उमेदवार हे पडले. त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते हे आंबेडकरांच्या इतके मागे लागलेले आपल्याला दिसतात. ते आपल्यासोबत यावेत. अजून त्यांनी भूमिका सांगितलेली नाहीये आणि जसं आपण पाहतो आहोत की ते तळ्यात मळ्यात सारखं त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे हे चित्र आत्ताच्या क्षणी थोडं धुसर आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी बरोबर. सध्या स्पष्ट झालेलं नाही चित्र. येत्या आठवड्याभरामध्ये निवडणुकांच्या तारखाही लागतील, जाहीरही होतील. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे जर आपण फक्त बघितलं आणि महाराष्ट्राच्याच 48 जागांपुरता आजच्या घडीला विचार जर केला तर विशालजी, तुमचं आकलन नेमकं काय आहे या सगळ्या परिस्थितीचं? कारण आपण बघतोय की आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यासोबत शरद पवारांनी बारामतीची जागा जरी एका अर्थाने सुप्रिया सुळेंना दिलेली म्हणजे जाहीर करून टाकलेली असली तरी बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्यांची गणितं, नंतर वंचितच्या बाबतची भूमिका, म्हणजे अगदी काल पुण्यामध्ये जेव्हा पत्रकार परिषद झाली आणि वंचित बाबत प्रश्न विचारले गेले तेव्हा शरद पवारांनी काही ठोसपणाने बोलण्याचं टाळलेलं आहे. याला कारण असं की वंचितला बरोबर घ्यावं असं जरी असलं तरी त्यांच्या जागांची मागणी काय, ऑफर काय, आणि मग त्या जागा कोणाच्या कमी करायच्या आणि कोणाला द्यायच्या, अशी सगळी अडचण होऊ शकते का? मी तेच म्हणणार होतो की अनिकेतजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आंबेडकरांचं आकर्षण दोघांना पण आहे, म्हणजे काँग्रेसला पण आहे, राष्ट्रवादीला पण आहे. काँग्रेसचं तर थेट नुकसानच प्रकाश आंबेडकरांनी गेल्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते वारंवार होत आलेलं आहे. म्हणजे त्यांचं जर जिल्हा पातळीवरचंही जरी त्यांचं राजकारण बघितलं किंवा त्यांच्या मतदारसंघातलं जरी राजकारण बघितलं तर त्यांनी काँग्रेसला कायमस्वरूपी म्हणजे नुकसान होईल किंवा काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या भूमिकेमुळे. जरी त्यांची भूमिका ही भाजप किंवा शिवसेनेच्या विरोधातली असली तरी सुद्धा ते काँग्रेस सोबत जात नाही. आणि यावेळी सुद्धा तीच हे आहे, म्हणजे त्यांची जी भूमिका आहे की अमुक एक मला लेखी द्या की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही दुसरी भूमिका घेणार नाही किंवा तुम्ही भाजपसोबत जाणार नाही. तर ह्या ज्या अटी आहेत या राजकारणामध्ये अशा अटी शर्ती असू शकत नाही. म्हणजे आपण आजपर्यंतच जे हे बघत आलेलो आहे की राजकीय ज्या ठिकाणी काही गोष्टी या होतात किंवा राजकीय करार होतात तर त्यावेळी असं काही लेखी किंवा भविष्यामध्ये असं झालं तर असं होईल असं काही कोणी कधी आश्वासन देत नाही किंवा असं लेखी कोणी काही हे देत नाही. या अटी ज्या प्रकाश आंबेडकरांकडून घातल्या जातात आहे याचा अर्थच हा आहे की त्यांना महाविकास आघाडी सोबत जायचं नाहीये. स्थानिक काही कार्यकर्ते जे आहेत, जे आपल्या संपर्कात असतात किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत जे आपल्याशी एक पत्रकार म्हणून बोलत असतात, त्या काही जणांची इच्छा आहे, म्हणजे आंबेडकरांची येणारी पिढी, सुजात आंबेडकर त्यांचं जो चिरंजीव जे आहेत, तर त्यांना राजकारणामध्ये स्थिरावण्यासाठी म्हणून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबत जावं अशी एक विचारधारा त्यांच्याच पक्षात आहे. पण आंबेडकरांची भूमिका ही स्वतः शेवटी म्हणजे ती फायनल असते. त्यांनी जे सांगितलं तेच त्यांच्या पक्षामध्ये होतं. त्यात काही फार असं पदाधिकाऱ्यांचं ऐकून किंवा कोणाचा काही आग्रह होतोय म्हणून एखादी भूमिका बदलली असं होत नाही. आणि आंबेडकरांचा सध्या तरी कल असा दिसतोय की आपण वाट बघू आणि अशा काही अटी त्याच्यामध्ये त्यांना घालायचे हे दिसत आहे. म्हणजे त्यांच्या अटी पाहता की ज्या प्रॅक्टिकली ज्या शक्य नाही पूर्ण करणं. बरोबर आहे. आपण एक एक पक्षानिहाय जर हा विशालजी बोला, तुम्ही काहीतरी म्हणत होता. महाविकास आघाडीचं जर आपण म्हणजे एकंदर जर गणित महाआघाडी आणि महायुतीचं जर आपण म्हणजे बघायचं झालं निवडणुकीच्या आधीचं तर या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे दोन्ही काय म्हणता येईल त्याला बाजूंकडे वेगवेगळे पक्ष म्हणून आपल्याला बघावं लागेल. म्हणजे कधी नव्हे ती जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणाल्यात किंवा अनिकेतजी म्हणाले तसं पहिल्यांदाच अशी परिस्थिती आलेली आहे की एकच पक्ष एकमेकांशी लढतोय. म्हणजे पवार विरुद्ध पवार लढतील, ठाकरेंविरुद्ध शिवसेना लढेल, ही जी परिस्थिती आहे ही पहिल्यांदाच आली. त्याच्यामुळे आपल्याला त्या महाविकास आघाडी किंवा महायुती असं एकत्रित विचार न करता वेगवेगळा विचार करावा लागेल असं मला वाटतंय.
अगदी आपण पक्षनिहाय जर विचार करायचा ठरवला आणि एकेका पक्षापासून जायचं बघितलं तर भारतीय जनता पक्षासाठी काही आव्हानं अशी असतील की त्यांनी जे 2 गट फोडलेले आहेत, म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर जो निकाल आला महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्यावरनं जो वाद झाला, त्यानंतर शिवसेना वेगळी झाली, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षासमोर महत्वाचं आव्हान असेल की त्यांना जास्तीत जास्त जागा राज्यातून मोदींच्या 400 पार आकड्यासाठी नेण्याचं त्यांच्या पुढे मोठं आव्हान आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी की युतीच्या आमच्या 45 जागा निश्चित आहेत अशा प्रकारे एक नॅरेटिव्ह, जसं देशाच्या पातळीवर 400 पार तसं इथे 45 पार, म्हणजे 45चा आकडा त्यांनी गाठायचा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, हे ते नेहमी सातत्याने म्हणतायत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे दोन्ही एकत्र असतानाची परिस्थिती असा जर आपण विचार करायचा ठरवला तर कुठे ना कुठे आपल्याला असं दिसतं की शरद पवारांसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे यावेळची. आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. म्हणजे या दोघा जी मोठी वरची फळी आहे त्यांच्यासाठी अस्तित्वाची आणि वेगळ्या झालेल्या 2 गटांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. काय म्हणाल अनिकेतजी? नाही, माझं मत असं की प्रतिष्ठेची लढाईपेक्षा ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा अस्तित्वाचीच लढाई आहे. कारण या निवडणुकीमध्ये त्यांना एक रिस्पेक्टेबल खासदारांची संख्या निवडून आणता आली तर त्यांनी त्यांचा पक्ष फोडण्याचं जे काय काम केलं ते योग्य प्रकारे झालं आणि खरोखर पक्षात फूट पडली असं आपल्याला म्हणता येईल. जर तसं नाही झालं आणि त्यांचे खासदार निवडून येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांचं 45चं जे काही त्यांनी ध्येय ठेवलंय ते गाठणं शक्य नाही झालं तर त्याचा थेट परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होईल. त्यामुळे हे सगळेच पक्ष म्हणजे महायुती आणि महाआघाडी हे एकाच वेळेला आत्ता जरी लोकसभेचं जागा वाटप किंवा त्यातली गणितं मांडत असले तरी त्यांच्या डोळ्यापुढे हे पुढचं 6 महिन्यांनी जी निवडणूक येणार आहे ती अतिशय महत्वाची होणार आहे. त्याच्यासाठी देखील ते आत्तापासून मांडणी त्यांची करतायत. भारतीय जनता पक्ष हा त्याच्या मित्र पक्षांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांभाळून आपल्या बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आणि त्यांच्या काही जागा निवडून येतील असा निश्चित प्रयत्न करण्याच्या त्यांचा एकूण विचार दिसतोय. कारण जसं तुम्ही म्हणालात तसं 45च्या पुढे त्यांना जर 400 पार करायचं असेल तर महाराष्ट्रातून 40च्या पुढे त्यांना जागा मिळवाव्या लागतील आणि त्या दृष्टीने त्यांची सगळी आखणी, धोरणं आणि लढाईची तयारी ही सगळी आहे. पण त्याच वेळेला त्यांना एकनाथ शिंदे यांना देखील त्यांचे काही खासदार निवडून आले पाहिजेत, अजित पवारांच्या नावावर देखील काही निवडून आले पाहिजेत, असं सगळं ते गणित बसवतायत. काही आता आपण जर मीडियामधली काही चर्चा पाहिली तर ती काही मला न पटणारे त्यात मुद्दे आहेत. म्हणजे की भारतीय जनता पक्ष हा अजित पवार यांना 2-3 जागा आणि एकनाथ शिंदेना 4-5 जागा घ्या असं म्हणतंय आणि त्यांच्यामुळे ते पक्ष नाराज होतील. तर भारतीय जनता पक्ष असं अजिबात करणार नाही. माझ्या एकूण जे काही मी बोलतो लोकांशी त्यावरनं आपल्या जे कानावर येतं त्या अनुषंगाने मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा जास्तीत जास्त 32 ते 34 एवढ्या जागा स्वतः लढवेल कमळ चिन्हावरती आणि उरलेल्या ज्या 15 ते 18 जागा ज्या उरतील त्या ह्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लढण्यासाठी दिल्या जातील. त्या लढण्यासाठी देताना भारतीय जनता पक्षाकडे एक सर्वेक्षणाची फार मोठी यंत्रणा आहे. त्यांच्याकडे 3 पातळ्यावरती सर्वेक्षण होतं. म्हणजे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे त्यांच्या पद्धतीनं पाहणी करून अंदाज घेऊन ते भारतीय जनता पक्षाला सावध करत असतात किंवा त्यांना ती माहिती देत असतात. भारतीय जनता पक्षाने विविध संस्थांची म्हणजे प्रोफेशनल लोकांची मदत घेऊन सर्व 48 मतदारसंघाचे 3-3 वेळा सर्वे केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जो डाटा आहे तो शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही असं आपल्याला म्हणायला लागेल. कारण त्यांनी निवडणुकीच्याकडे अशा प्रोफेशनल पद्धतीनं पाहिलेलंच नाहीये. ते फक्त ज्याला ठोकताळे म्हणतात राजकारणाचे की शरद पवारांचं नाव मोठं आहे, त्यांच्यावरती अन्याय झाला असं लोकांना वाटतंय किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय झालाय असं वाटतं, अशा मांडणी ते करतात. त्याच्याविषयी पण मला बोलायचंय पण आपण नंतर बोलूया. माझ्या मते हे चित्र सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल जरी असलं तरी ते अतिशय सावधपणाने पावलं टाकतात.
विशालजी, सहानुभूतीचा मुद्दा अनिकेतजींनी आता नुकतंच सुरुवात केली, तर खरंच आता आजच्या घडीला शरद पवारांच्या बद्दल बारामती पुरती सहानुभूती किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खरंच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेनेचं म्हणून प्राबल्य होतं तिथे सहानुभूतीची लाट आजच्या घडीला उरलेली आहे का? काय आकलन आहे तुमचं याबद्दल? एक ना, म्हणजे हा सगळा सहानुभूती चा जो विषय आहे तो म्हणजे सगळा भावनात्मक मुद्द्यांवर जे राजकारण होतं त्या संदर्भातला विषय आहे. आणि भावनात्मक मुद्द्यांवर राजकारण होत असताना सगळ्या पक्षांचा स्वभाव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एक शिवसेनेचा एक स्वभाव आहे जो बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यापासून तो स्वभाव कायम आहे की शिवसेना ज्या ज्या वेळी अडचणीत आली त्या त्यावेळी शिवसैनिक हा आक्रमक होतो, म्हणजे सर्वसामान्य ठिकाणी. आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर 19 मध्ये सत्तेत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना काही ना काही आंदोलनाचे विषय हे संघटनात्मक पातळीवर पुरवले होते की या विषयावर आंदोलन करायचं. शिवसेना सत्तेत होती पण तरी त्यांचं आंदोलन सुरू होतं, मग ते केंद्र सरकारच्या विरोधात असेल किंवा स्थानिक पातळीवर असेल, कारण आंदोलन हा त्या शिवसैनिकांचा स्वभाव आहे. तसं सहानुभूतीचा जर विचार केला तर म्हणजे आता शिवसेना अडचणीत आली आहे, म्हणजे ठाकरे आता अडचणीत आहेत, ठाकरेंची परीक्षा आहे, त्यांच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे किंवा अस्तित्वाची लढाई आहे. हे जर बघितलं तर 100% जो कट्टर शिवसैनिक जो आहे, म्हणजे जो अगदी मुंबईतल्या लालबाग परळमध्ये सापडतो किंवा अगदी विदर्भातल्या मेळघाटच्या पायथ्याशी अकोट आणि अकोला या भागांमध्ये दिसतो, तर तो जो शिवसैनिक आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ठाकरेंबद्दलची सहानुभूती आहे. राष्ट्रवादीचं म्हणायचं झाल्यास राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कायमस्वरूपी कार्यकर्त्यांची बऱ्यापैकी असते. म्हणजे अजित पवारांचा जो गट आहे की जे लोक सोबत गेले त्यांच्यासोबत जाणारे कार्यकर्ते हे त्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. त्याच्यामुळे शरद पवारांना तसं राज्यभरामध्ये सहानुभूती मिळेल असं काही दिसत नाहीये. राहिला विषय पवार साहेबांना बारामतीमध्ये सहानुभूतीचा, तर त्यांना महादेव जानकरांना तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला माढ्याची उमेदवारी देऊ शकू असं म्हणणं, किंवा पवार साहेबांनी हे म्हणणं की मी शरद पवार हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने त्यांनी धमकावणं, ही वेळ त्यांच्यावर जर येते तर याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे, कुठेतरी धास्ती आहे आणि सहानुभूती हा मुद्दा तेवढासा चालणार नाही असं त्यांना वाटतंय. आणि की जे तुम्ही पण सहानुभूतीबद्दल किंवा सहानुभूतीचा एकंदर जो विषय आहे त्याबद्दल बोलणार होतात, काय तुम्हाला अंदाज काय? माझं एक त्याच्यामध्ये तर्क असा आहे किंवा लॉजिकली आपण विचार केला पाहिजे की सहानुभूती ही किती असू शकते. तर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ज्या जोराने उद्धव ठाकरे आले आणि त्यांना असं वाटलं की आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री करता येईल, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील अशा दृष्टीने ती सगळी मांडणी तेव्हा चालली होती. त्या मुद्द्यावरती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडली. त्यांनी 151 जागा आम्ही लढवणार हा हट्ट सोडला नाही. ते 149 पण लढायला तयार नव्हते. त्यामुळे ती युती त्यावेळेला 14 साली तुटली. 2014ला तुटली, बरोबर. त्यावेळेला सर्व पक्ष वेगळे लढले. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की गेल्या 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रातले जे महत्वाचे पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, या सर्वांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आणि ती स्वबळाची ताकद आजमावली. ती ताकद आपण विचारात घेतली पाहिजे. शिवसेनेची त्यावेळेला सुद्धा 17 ते 18%, माझ्या मते थोडं जास्त असेल, 22% उद्धव ठाकरेंना त्यावेळेला मतं पडली होती. त्यांच्या जागा या चांगल्या निवडून आल्या होत्या, पण त्या इतक्या अधिक नव्हत्या त्यांच्या अपेक्षेपेक्षा प्रमाणे. त्याचप्रमाणे शरद पवारांची ताकद ही 17 ते 18% पुढे कधीही गेलेली नाही. त्यांचे खासदार म्हणजे 2004 आणि 2009च्या निवडणुका त्यांनी स्वतः खूप ताकद लावून, RR पाटलांसारखे त्यांचे सहकारी हे सातत्याने सांगत होते की पवार साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचंय, त्या दृष्टीनं मतं तुम्ही द्या असं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करत होते. त्यावेळी त्यांनी उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात उभे केले होते दोन्ही निवडणुकीमध्ये, पण त्यांना 10चा आकडा देखील गाठता आला नाही पूर्ण ताकद लावून. आणि आत्ता तर त्यांचे 4च खासदार खरे आहेत लोकसभेमध्ये, त्यातले देखील 1-2 खासदार म्हणजे डळमळीत आहेत, काय करतील माहित नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सहानुभूती मिळून किती मिळेल? महाराष्ट्रामध्ये जर त्यांना सायझेबल खासदारकीच्या जागा आणायच्या असतील तर त्यांना 25%च्या पुढे मतं मिळवावे लागतील.
17% 25% जाणं हे उद्धव ठाकरेंना आत्ता तरी अशक्य दिसतंय मला. त्याचप्रमाणे परिस्थिती शरद पवारांची देखील आहे. कारण का, तर यांची जी पारंपरिक मतं आहेत, जी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक, जसं विशाल आपल्याला सांगत होतं की कडवा शिवसैनिक, त्यातला देखील काही प्रमाणात एकनाथ शिंदे बरोबर आहे ना, नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. मुंबईमध्ये शिवसेनेचे, मुंबई हे त्यांचा गड आहे, प्रमुख त्यांचं जे काही शक्तीस्थळ आहे ते मुंबई आहे. मुंबईमध्ये त्यांचे 16 आमदार निवडून आले होते, त्यातले 7 हे शिंदेबरोबर गेले होते, तर 8वा वायकर परवा गेला. म्हणजे आत्ताच्या क्षणी बघितलं तर मुंबईमध्ये त्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक खासदार, आमदार हे शिवसेना सोडून, उद्धव ठाकरेंना सोडून हे यांच्याकडे गेलेले आहेत, एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. त्यामुळे ही तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, जे 40 आमदार गेलेले आहेत. तर प्रत्येक हा भरपूर ताकद असलेला माणूस आहे. 40 पैकी काहीतरी मतं त्यांनी फिरवली असतील त्यांच्या मतदारसंघातले. काही जे शरद पवारांना सहानुभूती असं आपण म्हणतो, त्या सहानुभूती देणारा जो वर्ग आहे त्यातला देखील मोठ्या प्रमाणात जर विरोधात असेल तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या युतीलाच होणार. हे साधं लॉजिक माझ्या दृष्टीनं आहे. त्यामुळे सहानुभूती आपण जे म्हणतो ना, त्या सहानुभूतीच्या लाटेला वगैरे अजिबात लाट तर नाहीच आहे. सहानुभूतीची सुनामी आली असती तर ह्यांच्या जागा वाढल्या असत्या. ते होणं आत्ताच्या घडीला दिसत नाहीये. आणखी गमतीची गोष्ट आहे की असं म्हणतात, पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज. तर यावेळी म्हणजे काही गोष्टी जर आपण बघितल्या, जसं राजू शेट्टींना बरोबर घेण्यासाठीचे प्रयत्न शरद पवारांकडनं होणे, किंवा महादेव जानकर जे 2014ला खरं तर पाहिलं तर सगळेच जण म्हणतात की जर ते त्यावेळी कमळाच्या चिन्हावर लढले असते तर सुप्रिया सुळेंना जिंकणं अत्यंत अवघड झालं असतं, अशी ती एक लाट होती त्यावेळी. तर त्या महादेव जानकरांना सुद्धा चुचकारून आपल्या बरोबर घेणे असा प्रकार चालू आहे. आणखी काही गोष्टी गमतीच्या घडलेल्या अशा आहेत की बारामतीच्या आजूबाजूचा जो गड आहे, बारामती लोकसभा मतदारसंघ असा जर विचार केला तर पुरंदर असो, भोर असो, म्हणजे बारामतीवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ वेगळाच करणार आहोत, कारण खूप त्याच्यातले सगळे डायनामिक्स आहेत. तरी सुद्धा जे परंपरागत शरद पवारांचे किंवा अजित पवारांचे शत्रू होते, ज्यांच्याशी त्यांनी राजकीय वैर्य अनेक वर्ष हे केलं, तशा थोपटेंकडे पवार साहेब जाऊन आले अनेक वर्षांनी, 3 दशकांनंतर थोपटेंकडे गेले. किंवा आपण बघितलं की महादेव जानकरांना पण आपल्या बरोबर ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण जानकरांचा जो 1% आहे मतदानाचा तो आपल्याकडे वळवणे. म्हणजे कुठे ना कुठेतरी ज्या अस्तित्वाची लढाई, आणि की जी तुम्ही तर म्हणताय दोन्हीसाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच ही अस्तित्वाची लढाई असल्यासारखं एक आणि आहे एकीकडे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप गमतीदार हे चित्र असणार आहे आणि मतदाराला सुद्धा एक प्रकारे संभ्रमित करणारं चित्र असणार आहे यावेळी. नाही, आपण म्हणजे मी मध्ये बोलतो आहे की आपण हा सगळा विचार करत असताना, राजकीय मध्ये काही नाही, आपण सगळे एकत्रच बोलतोय, आपण सगळे एकत्रच आहोत. आपण राजकीय विचार करत असताना किंवा विश्लेषण करत असताना आपण एक मुद्दा नेहमी विसरतो, आणि तो म्हणजे जातीय कॅल्क्युलेशन्स. किंवा तो फार जाहीररित्या माध्यमांमधून तो येत नाही. म्हणजे जातीचं जे गणित आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे आंदोलन पेटलं, त्यानंतरचे झालेले आरोप प्रत्यारोप, ओबीसी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ब्राह्मण, हा सगळा जो पॅटर्न जो समोर आला आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागली. नाईलाजास्तव ती चर्चा करावी लागते. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे जातीय कॅल्क्युलेशन्स, म्हणजे उमेदवार जाहीर होऊ द्या, आपण त्याचे विजयाचे मतं सांगू शकतो की हा इतक्या मतांनी विजयी होईल. एवढ्या पद्धतीने जातीय राजकारणामध्ये काही मतदारसंघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे महादेव जानकरांचा पण जो विषय तुम्ही म्हणाला, बारामतीमध्ये धनगर समाजाची जी मतं आहेत त्याच्यासाठी म्हणून पवार साहेबांना जानकर सोबत पाहिजे. म्हणजे हा जो सगळं हे जातीय कॅल्क्युलेशन जे आहे की जे राष्ट्रवादींनी पण खूप अगदी म्हणजे मायक्रो, राष्ट्रवादीचं जे कॅल्क्युलेशन आहे जातीय याच्यावरच्या समीकरणांचं, ते खूप मायक्रो लेव्हलला आहे. म्हणजे तितकंसं शिवसेनेमध्ये तेवढं फारसं बघितलं जात नाही, किंवा शिवसेनेमध्ये पूर्वी तर जात हा फॅक्टरच नव्हता. म्हणजे जात बघून उमेदवारी देणं हा शिवसेनेमधला कल नव्हताच कधी. तो आता थोडाफार प्रमाणामध्ये आला असेल किंवा नवीन याच्यामध्ये काही बदल झाले असतील, पण तो पण आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे हा सगळा निवडणुकीचा आपण हे करत असताना, कारण शेवटी
निवडून येण्याचा जो फॅक्टर आहे, म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट, त्या इलेक्टिव्ह मेरिटमध्ये काही गुण हे जातीचे आहेतच. होय. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे नवीन नवीन जातीय समीकरण तयार होऊन आपल्याला बऱ्यापैकी काही हे झालेले दिसतील बदल. अगदी बरोबर. जातीय समीकरण आहेत. नंतर महाराष्ट्राची म्हणून जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर जसं ओबीसी मतदार आहेत, धनगर मतदार आहेत, मराठा मतदार कुठे जाईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. शेतकरी वर्ग म्हणजे राजू शेट्टींचा एक प्राबल्याचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातला. गमतीचा भाग मला वाटतो की गेले कित्येक वर्ष निवडणूक या ठिकाणच्या कव्हर करत असताना जेव्हा राजू शेट्टी, सदाभाऊ खोत एकत्र होते तेव्हा बारामती हे त्यांचं पहिलं असं गड होता की तिथे जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. पवारांच्या दारात जाऊन आंदोलन केलेलं होतं. आणि समीकरणं ही जी अगदी टार्गेट होते आणि ही समीकरणं जी बदलत जात आहेत आणि या वेळच्या निवडणुकीमध्ये अगदी वेगळीच समीकरणं येणार आहेत. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी वेगळीच कडे असणार आहे, कारण सगळेच जण त्या ह्याच्यावरती क्लेम करू शकतील एका अर्थाने. बाकी मराठा मतदार कसा असेल त्यावर आपण एक स्वतंत्रपणे सगळा विचार करून बघूया, कारण या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर बरेचशा गोष्टी, बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलंय असं म्हणता येईल. आणि हे अनिकेतजी, तुम्हाला आत्ताच्या या सगळ्या घडीमध्ये 2 दिवसानंतर चित्र कदाचित आणखी स्पष्ट होत जाईल, कारण सगळ्यांना जागा वाटपाचा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे राजघराणी पण आहेत, आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर भोसल्यांचं खास करून उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील किंवा तिकडे शाहू महाराज, संभाजीराजे असतील, ह्या सगळ्यांचा एकंदर कल कसा असेल आणि यांना बरोबर ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न होतील? बरोबर आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना जसं मगाशी आपण बघितलं की एका बाजूला जानकर, एका बाजूला राजू शेट्टी, त्याप्रमाणे शरद पवारांनी खास प्रयत्न हे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज स्वतः उभे राहावं यासाठी केले. त्यांच्या मुलांनी माघार घेतली की मी निवडणुकीला उभा राहणार नाही जर आपण मोठ्या महाराजांना देणार असाल तर. परंतु अद्याप तरी त्यांच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट नाही. याचं कारण भारतीय जनता पक्षानं तितक्याच तोलामोलाच्या राजघराण्यातील व्यक्तीला, घाटगेंना तिथे उभं करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आणि साताऱ्यामध्ये उदयनराजे स्वतः लढण्याची दाट शक्यता आहे शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात. राजघराणे हा एक भाग आहे, एक त्यांना मानणारा किंवा त्यांच्याविषयी आदर असणारा, घराणं म्हणून आदर असणारा असा वर्ग कोल्हापूरमध्ये आणि सातारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा निश्चितच फायदा त्यांच्या उमेदवाराला होईल. परंतु त्याच वेळेला एक संपूर्ण देशाचं राजकारण कुठे न्यायचंय याचा एक मतदाराचा आडाखा असतो, तो तयार असतो. त्या ह्याच्यामध्ये जर विरोधी पक्षांच्या सोबत जर आपण मतदान केलं तर एकूण राष्ट्रीय चित्रामध्ये काय फरक पडेल याचा देखील विचार सुज्ञ मतदार नक्की करत असतो. त्यामुळे ह्या कितीही महाराज आणि काही उभे केले तरी 19चं जे निवडणुकीचं चित्र आपल्याला दिसलं निवडून आलेल्या लोकांचं, त्याच्यामध्ये 24ला फार फरक पडेल असं आत्ता दिसत नाहीये. त्यामुळे युतीचा वरचष्मा राहील असंच माझं आत्ताचं मत आहे. मला तर वाटतं मोदी लाट उतरलेलीच नाहीये. म्हणजे ती लाट कायम आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे सगळं या दृष्टीने सुद्धा त्यांनी जे लोकांना हवं आहे ते, म्हणजे ज्याला जे हवं आहे ना, जे वांछील तो ते लावं, या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाला काही ना काही मुद्दा दिलेला आहे. म्हणजे ज्यांना विकासाच्या मुद्द्यावर जे मतदान करतात त्यांना विकासाचा मुद्दा दिसतोय, जातीय मुद्दे दिसतात आहे, धर्माचे मुद्दे दिसतात आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना कुठेतरी त्यांनी तो मुद्दा दिलेलाच आहे. प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे जिथे मतदार विभाजित झालेले आहेत त्या सगळ्या मतदारांना तो एक मुद्दा त्यांना मिळालेला आहे. बरोबर आहे. आपल्याला जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होईल त्यानंतरच आपल्याला ह्याची अधिक गांभीर्याने मतदारसंघ निहाय अशा प्रकारे चर्चा करता येईल. पण एक देश पातळीवरचं जे चित्र आपण जर बघितलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर बघितलं तर 22 जानेवारीला आपण नवभारत अयोध्येमध्ये होतो त्याच्या आधीपासून आणि अयोध्येमध्ये जाऊन आपण बघितलेलं आहे. तर 22 जानेवारी नंतरची जी एक राम मंदिराचा जो युफोरिया ज्याला म्हणता येईल एका प्रकारे जो निर्माण झालेला आहे तो खालच्या पातळीपर्यंत अजूनही ताजा ठेवण्यामध्ये
खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि अन्य सगळ्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने या प्रयत्नशील आहेत की तो राम मंदिराचा मुद्द्यानंतर जी लाट एक प्रकारे वेगळी तयार झालेली आहे मोदींना अनुकूल अशी, ती कुठेही कमी होऊ नये. मोदी ज्या प्रकारे प्रयत्न करतायत ते द्वारकेला जाऊन आले म्हणजे कुठला तरी पुढचा संदेश दिलेला आहे की अजून आपल्याला काय काय मिळवायचं आहे. म्हणजे हे सगळे मुद्दे जिवंत ठेवून आणि या सगळ्या याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून जर आपण विचार केला तर शरद पवारांची जी भूमिका असली असती किंवा उद्धव ठाकरेंची जी भूमिका असली असती तिथे काही आणि जास्त त्याला अजून मजबूत करण्याच्या दृष्टीने, तर त्याच्यातला एक एक फळी जी आहे त्याला कमकुवत करण्याचं काम भाजपाने अगदी सिस्टमॅटिक केलेलं आहे असं म्हणता येईल. की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी तर स्पष्टपणे स्वतंत्रपणे भूमिका घेतलेली, म्हणजे अगदी निर्विवादपणे तसं म्हटलं तर इंडिया आघाडीमध्ये फक्त आम आदमी पार्टी अशी एक ठोसपणे आलेली आहे. जे दोन अजून निर्णायकपणे काही करू शकले असते किंवा जास्त त्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करू शकले असते ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपलं आपलं घर वाचवण्यामध्ये सध्या मग्न आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात जखडून ठेवलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. नक्कीच तशी आहे. तुम्ही म्हणता ते अगदी आकलन करेक्ट आहे की शरद पवार यांना महाराष्ट्राच्या बाहेर हलता येणार नाही. तसंही शरद पवारांना अन्य राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे किंवा तिथे लोक त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. अशी परिस्थिती आजही म्हणजे आधीही नव्हती आणि आजही नाहीये. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर ते महाराष्ट्राबाहेर क्वचित गेलेले आहेत. अयोध्येला जाऊन आले किंवा दिल्लीला जाऊन आले. पण या सगळ्या आधीच्या त्यांच्या प्रवासामध्ये ते भारतीय जनता पक्षाबरोबर होते. आज ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत. परंतु अन्य राज्यामध्ये जाऊन प्रचार करण्या एवढी मोकळीक त्यांना मिळणं कठीण आहे. हा खरंच एक भाग आहे. आणि राम मंदिर हा मुद्दा अजूनही तेवता आणि तापता असा राहण्याची काळजी भारतीय जनता पक्ष नक्कीच घेत आहे. याचं एक साधं उदाहरण म्हणजे आस्था ट्रेन हा एक प्रकार त्यांनी सुरू केलाय की एकेका मतदारसंघातील हजारो लोक हे रेल्वेने अयोध्येला जात आहेत. अयोध्येमध्ये प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पंतप्रधानांचं कौतुक म्हणा किंवा योगी आदित्यनाथ यांची आयोजनाचं देखील कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं फक्त राम मंदिर नाही बांधलं, त्याच्या भोवती एक पूर्ण इकोसिस्टीम तयार केली. त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एक सुंदर आणि स्वच्छ शहर, तिथे राहण्याची चांगली व्यवस्था, तिथे प्रवासाची येण्या जाण्याची चांगली व्यवस्था, हे सगळं ते करू शकले. आणि त्यांनी तिरुमल जे देवस्थान आहे तिरुपती, तिथे ज्या रांगांचं व्यवस्थापन किंवा गर्दीचं व्यवस्थापन ज्या पद्धतीनं केलं जातं ती पद्धत अयोध्येत आणली. म्हणजे हा सगळा जो विचार करतात तिथे जाऊन येणारा जो मतदारसंघातला माणूस आहे, हजारो लोक तिकडे जात आहेत महाराष्ट्रातून आणि ते येताना एक जो संदेश घेऊन येत आहेत की तिथे काय आहे कसं आहे, हा एक पुन्हा हिंदुत्वाचा एक लाट जसं विशाल म्हणाला तशी येण्याच्या दृष्टीनं हा सगळा भाग ते जाणीवपूर्वक करतायत आणि व्यवस्थित करतायत. आणि दुसरं कसं आहे की समजा या सगळ्याला विरोध असला तर पर्याय कोण, तर तो पर्याय कोण समोरच्या साईडला तो सगळा संभ्रम आहे ना. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका, तर 19 मध्ये शरद पवारांची ही भूमिका जी होती की सगळ्यांना सोबत आणणं, म्हणजे काय गैरसमज नाहीत, कोणाचं काय असेल ते सगळं वाटप व्यवस्थित करणे, सगळं म्हणजे जागा वाटप, मंत्रिपदांचे वाटप असेल किंवा सरकार आपल्याला बनवायचंच आहे, या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने शरद पवार होते राज्यात, तर तसं आता महाविकास आघाडीकडे कोणी नाही. शरद पवार म्हणजे यांच्या महायुतीच्या ट्रॅपमध्ये किंवा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकल्यासारखे दिसतात आहे की त्यांना बारामतीच्या बाहेर, सुप्रिया सुळेंच्या बाहेर किंवा कुटुंबाच्या बाहेर कुठेच बघायला वेळ मिळू नये, ही सगळी तजवीज केलेली आहे. आणि तसाच ट्रॅप उद्धव ठाकरेंच्याही भोवती आहे. म्हणजे त्याच्यामुळे असं कोणीच हे नाहीये. आणि दुसरीकडे महायुतीचं मला तर असं वाटतं, म्हणजे अनिकेतजी कदाचित चुकही असेल माझं, पण मला असं वाटतं की भाजपनी सगळं ठरवलेलं आहे की त्यांना कुठे कोणते उमेदवार द्यायचे आहेत, किती जागा त्यांना लढवायच्या आहेत, त्यांना अजितदादांना किती द्यायचे आहे आणि एकनाथ शिंदेना किती द्यायचे आहे, हे सगळं ठरलंय. फक्त जो एक सुरुवातीच्या काळामधला जो एक कार्यकर्त्यांमधला रोष असतो, नाराजी असते, चर्चा असतात, त्या सगळ्या घडून जाऊ देणं, म्हणजे तो जो विचारांचा जो ड्रेन असतो त्या भावनांचा, ते होऊन जाऊ देणं, हा त्यांचा एक याच्यावरचा म्हणजे ही खेळी स्ट्रॅटेजीचा भाग आहे. अगदी बरोबर, स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कारण बऱ्यापैकी म्हणजे आता फक्त मला असं वाटतं की त्यांचा जो गोंधळ राहिलेला आहे
म्हणजे महायुतीचा, तो रत्नागिरी, रामटेक, कोल्हापूर, अकोला अशा मोजक्या ठिकाणी असावा. म्हणजे तिथलं जर आपण मतदारसंघ निहाय जर बघितलं तर थोडंसं त्या ठिकाणी फक्त की कॅन्डिडेट कोण असेल किंवा विरोधातला कोण असेल, किंवा मग तो कमळाच्या चिन्हावर लढेल की शिंदेच्या लढेल किंवा यांच्या अजित पवारांच्या चिन्हावर लढेल, हा एक 4-5 मतदारसंघांमधला जर घोळ असला तर असावा, असं मला वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. तर सत्ताकारण या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही तुमच्या सोबत राजकारणाचे अनेक पैलू तुमच्या समोर आणणार आहोत. अशा प्रकारची चर्चा तुम्हाला रोज माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि अन्य नेत्यांसोबत सुद्धा ऐकायला या कार्यक्रमातून मिळेल. खूप ज्याला एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या याचा टोन सेट होणं असं ज्याला म्हणतात विशालजी आणि अनिकेतजी, तो आज झालेला आहे असं आपण म्हणूया. आणि अनेक पद्धतीने ही जी चर्चा आहे हे जसजसं निवडणुका जवळ येतील तसतशी अधिकाधिक रंजक होत जाईल आणि त्यातल्या अनेक पैलूंवर आपण विचार करणार आहोत. तुम्ही दोघंही आज वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद. आपण आपल्या दर्शकांसमोर रोज हा कार्यक्रम घेऊन येणार आहोत. नमस्कार. नमस्कार.